तर माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे. मंत्री महोदय, आपण सांगितलं की जवळजवळ 12,733 ह्या प्री प्रायमरी प्रायव्हेट स्कूल्स आहेत. एकीकडे आपण हे पाहतो, दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण ह्या प्री स्कूलची फी जर पाहिली अध्यक्ष महोदय, तर ह्या फीला कुठेही मॉनिटरिंग नाही, कारण याचं रजिस्ट्रेशनच आपल्याकडे होत नाही. दुसरं, आता आपण बोलताना सांगितलं की आम्ही एंट्रन्स परीक्षेवरती बंधनं आणणार आहोत. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेट स्कूल्स त्यांच्याकडे बालवाडीपासून एंट्रन्स परीक्षा आहे आणि अलीकडच्या परिस्थितीला ते विद्यार्थीच नाही तर पालकांच्या सुद्धा एंट्रन्स परीक्षा त्यांना द्यावे लागतात. माझी 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती आता प्री स्कूलमध्ये जाते, प्रायव्हेट स्कूलमध्ये जाते. आज तिला अल्फाबेट्स वाचता येतात, नंबर्स वाचता येतात, वर्ड सुद्धा वाचायला ते शिकवतात आहेत. इतकं शिक्षण जर प्री स्कूल प्रायव्हेटमध्ये देतात तर आपण शासकीय अंगणवाड्यांसाठी काही नियम ह्या संदर्भातले आणणार आहोत का? कारण ही स्पर्धेमध्ये खूप मोठी डिस्पॅरिटी होते. अंगणवाडींमध्ये आपण आज पोषण आहारावरती जोर देतोय आणि इकडे प्रायव्हेट स्कूल शिक्षणामध्ये इतक्या जर अग्रेसर होणार असतील तर भविष्यामध्ये आपण 8वी पर्यंत परीक्षा सुद्धा घेत नाहीत अध्यक्ष महोदय. तर याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी मॉनिटरिंग आणावं लागणार आहे. एक तर डिस्पॅरिटी कंट्रोल करायची, म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेटची क्वालिटी खाली आणायची आहे. आपण आपली अपग्रेड करू शकतो का, किंवा हे मॉनिटरिंग कशा पद्धतीने करता येईल? कारण मुलांवरती जो पियर प्रेशर तयार होतोय, आज 6वीचं आपण पहिल्या वर्षाचं ऍडमिशन प्रोसेस ठेवली आहे फर्स्ट स्टँडर्डचं, पण अनेक जे IB स्कूल्स आहेत तिथे आजही फर्स्ट इयरचं पहिलीचं ऍडमिशन हे 6 वर्षाचा राज्य शासनाचा आणि केंद्र सरकारचा नियम अजूनही पाळला जात नाही. हे सुद्धा काही अनुभव पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की आता मदर टॉडलर्सपासून प्री स्कूल सुरू होतात. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की हा नियम आपण जो आणणार आहोत रजिस्ट्रेशनचा, हा लवकरात लवकर म्हणजे कधीपर्यंत आणणार आहोत? कारण याच्या उत्तरात म्हणलं की हा प्रश्न उद्भवल्यामुळे आम्ही विचाराधीन आहोत. म्हणजे आज तुम्ही विचाराधीन आहात तर उद्या हे सेशन संपल्यानंतर किती काळामध्ये हे रजिस्ट्रेशन पोर्टल आपण सुरू करणार आहोत? अध्यक्ष महोदय, हा तारांकित प्रश्न जो होता तो राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांचं पोर्टल अनिवार्य करणं, आणि म्हणून याचं उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की या संदर्भातला अधिनियम त्याचं प्रोसेस काही महिन्यांच्या पासूनच प्रगतीपथावर आहे. या संदर्भामध्ये महिला व बालविकासचे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत आणि आता LNGD कडे तो अंतिम टप्प्यात आहे. तिकडनं एकदा कायदेशीर आपल्याला मान्यता त्या ठिकाणी सगळे प्रावधान झाले की त्यानुसार अधिनियम झालं की त्याच्यावर आपण तात्काळ अंमलबजावणी सुरू करणार आहोत. यामध्ये निश्चितपणे फीमध्ये पण काय प्रावधान असलं पाहिजे त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. त्याच्यासोबतच शिक्षकांचंही क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. आत्ताच मी माहिती दिली की 20 बालकांच्या पाठीमागे 1 शिक्षक, याचंही प्रारूप त्या ठिकाणी करण्यात आले. आणि सन्माननीय आमदार महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे याच्यासोबतच आपल्या महिला व बालविकासच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी आणि बालवाडी कंडक्ट केले जातात, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्यांनाही अपग्रेड करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.